सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। मंगलमूर्ती मोरया। आता सगळ्या वानरांना बोलवलंय, सगळे परत आले. आपण काल बघितलं 1 महिना झाला सगळ्या वानरांच्या 3 दिशांच्या टोळ्या परत आलेल्या आहेत. पण हनुमंताच्या मात्र मनामध्ये श्रीरामाच्या सेवेचा विचार अत्यंत दृढ झालेला आहे. काम कितीही कठीण असेल पण आपल्याला श्रीराम प्रभूची, या त्रैलोक्याचा जो स्वामी आहे त्याची सेवा करायला आपल्याला मिळणार आहे. आणि ही संधी आपण दवडायची नाही आहे, प्राण पणाला लावायचे असा त्यांनी निर्णय घेतला आहे, दृढ निश्चय केला आहे मनाशी. आणि तो निघालेला आहे. आपण पाहिलं की संपाती तिथे आलेला आहे. संपातीनी जटायूच्या भावानी सगळं व्यवस्थित सखोलतेने सगळी सीतेची माहिती दिलेली आहे. त्याचा बराचसा उपयोग झाला आहे. कारण काय आहे, सीतेचा शोध कसा लावायचा, म्हणजे तिथे पोहोचायचं कसं, जिथे सीता असेल त्याच्यासाठी आम्हाला आता हनुमान मिळाला. पण नेमकी सीता कुठे, 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सीतेचं नेमकं स्थान काय आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सीतेला इतक्या अतिशय दुर्गम जागी जिथे कुणीच पोहोचू शकत नाही अशा जागेवर तिला नेलेलं आहे. तर तिथे जायला कोण समर्थ आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या 2 गोष्टी. तर त्यातलं एक मुख्य काम संपातीने केलेलं आहे. तिचा मार्ग म्हणजे बरोबर ती कुठे आहे, एक्झॅक्टली ती कुठे सापडेल ते सांगितलं आहे. दुसरं म्हणजे हनुमंत एकटे तिथे जायला समर्थ आहेत आता. आणि त्याच मारुती रायांची जयंती परवा आलेली आहे. आता त्यांचं नेमकं हे सुंदरकांड आपण चालू करतो आहोत आज. मारुतीराय आपल्या कर्तव्यावर आरूढ झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि स्वतःच्या मनाशी अतिशय दृढ निश्चय केलेला आहे, पक्का निश्चय की सीतेला तरी मी इथे आणीन,
नाही तर रावणाला पकडून आणीन, त्याची सगळी लंकाच आणीन इथे, असं परत त्यांनी हिम्मत करता कामा नये. आणि हनुमानाने सीतेच्या शोधासाठी आकाश मार्गाने जायचं ठरवलं. तो कुठे आहे आता? महेंद्र पर्वतावर त्यांनी उड्डाण केलंय आणि मनाशी निर्धार करतोय तो पक्का, की सगळ्या आसवंताची पाहणी करतोय. काय हा समुद्र कुठपर्यंत आहे, कसा आहे, काय काय चाललंय, तर समुद्रात काही अडसर आहेत का, 100 योजन दूर आहेत, मी तर तो पार करू शकणार आहे. पुढे काय, दूरवर दृष्टी टाकली सगळीकडून, हा प्रदेश कसा आहे, काही संकट ओढवणार आहेत का, सगळं असं केलं. महेंद्र पर्वतावर बसून त्यांनी उड्डाण केलं. महेंद्र पर्वतावर उड्डाण करून ही सगळी पाहणी केली आणि समुद्र पार करण्याची इच्छा त्यांनी मनात आखली. आणि त्याने अवाढव्य केलं शरीर, कारण शरीर जितकं पातळ करू तितकं वर उडायला, उड्डाण करायला, कारण थांबायचं नाही आहे. थोडंसं उडलं आणि बसलं कुठल्या तरी कट्ट्यावर असं नाही आहे. 100 योजन दूर कुठंही न थांबता जायचंय. आणि मग पूर्णपणे हवेत बरं का. त्याने अत्यंत अमर्याद असं विशाल शरीराचा आकार केला. अफाट मोठा आकार झाला आता त्याचा. आणि या कामात त्याला कोणाचीही मदत मिळणार नाही आहे. कोणीही वानर एवढा योग्य नाही. प्रत्येकाची एक शक्ती आहे. तर त्यांनी मनाशी आता पक्का निर्णय केला आहे की हे काम मलाच करायचं आहे आणि ते काम मला पूर्ण करायचं आहे. सूर्य जाण्यापूर्वी बरं का, जाण्यापूर्वी सूर्य, इंद्र, पवनदेव, ब्रह्मदेव यांना सगळ्यांना नम्रतेने वंदन केलेलं आहे की मी माझी शक्ती वापरीन, परंतु तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि हे काम माझ्याकडनं पूर्ण होऊ द्या. शरीराचा आकार मोठा केला, वजन खूप आहे त्याचं आणि हा आकार मोठा मोठा व्हायला लागला. तो संपूर्ण महेंद्र पर्वत खचला आणि त्यातून आता पाण्याचे झरे वाहायला लागलेत बरं का सगळीकडे. सगळे प्राणी मात्र घाबरले, तिथे असलेले छोटे मोठे प्राणी, आणि ते गुहेत शिरले. महेंद्र पर्वतावर राहणारे पवित्र पवित्र अंतःकरणाचे ऋषी काही घाबरले नाहीत. ते म्हणायला लागले, विशाल देह धारण करणारा हा जो महावेगवान प्रतापी असा हनुमान आहे ना, तो आता समुद्र उल्लंघून श्रीरामचंद्रांचं अतिशय दुष्कर असं काम करण्यासाठी तो निघालाय. श्रीरामचंद्राची सेवा करायला निघालाय. अग्निप्रमाणे तेजस्वी आहे तो. आणि त्याच्याकडे आता सगळे जण बघायला लागले. ही संतांची वाणी ऐकून, ऋषींची वाणी ऐकून. मोठ्या मेघासारखा, मोठ्या मेघांची कशी जोरदार गर्जना असते ना, तशी गर्जना हनुमानाने केली. शेपटी अशी जोरात आकाशात उडवली. तेज, बल आणि पराक्रम असा या सगळ्यांनी भरलेला हनुमान त्यांनी आकाशाकडे एकदा लांबवर दृष्टी मारली की आपण या मोठ्या आकाशातून उडणार आहोत. आणि उड्डाणाची अशी त्याची मानसिक तयारी झाली. आता काय झालं, वानरांना तो म्हणाला जाताना, श्रीरामांनी सोडलेला बाण ज्या वायुवेगाने जातो त्याच वेगाने मी आता निघालेलो आहे. मी रावणाच्या लंकेत जानकी दिसली नाही तर स्वर्गातही जाईन, कुठंही तिला शोधीन, त्रिलोकामध्ये तिला शोधीन, पण मी तसा परत येणार नाही. आणि काही नाही, कुठेही भेटली नाही ती, रावणाला इथं बांधून आणतो. आणि मग मला तर म्हणे असं वाटतं, तो असा विचार करायला लागला, मला तर असं वाटतं की सीता देवीला तर मी परत घेऊन येईनच. आणि रावणाला तर लंका त्याची उखडून लंकेसह त्याला इथं घेऊन येईन. आता त्यांनी ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या दिशेला आकाशाकडे तोंड केलंय. अत्यंत वेगाने जोरदार उड्डाण केलं. आणि त्याच्या उड्डाणामुळे काय झालं माहिती आहे,
हलकी फुलकी अशी झाडावरची सगळी फुलं समुद्रात पडली. समुद्र इतका शोभायला लागला की तो अगदी आकाशात तारका दिसाव्या ना तसा समुद्र अगदी शोभून दिसत होता. ते समुद्रावरून तो जात होता. त्या समुद्राला वाटलं की हा श्रीरामांचं काम करतोय. म्हणजे श्रीराम हे इक्ष्वाकू वंशातले. इक्ष्वाकू वंशातला मदत करणं माझं काम आहे, समुद्र म्हणतो. कारण काय, इक्ष्वाकूचे महाराज, पूर्वीचे वंशज इक्ष्वाकू वंशातले सगर राजा यांनीच तर मला वाढवलं. हां, समुद्राचं पालन केलं त्यांनी. आणि त्याच वंशातल्या श्रीरामचंद्रांसाठी मला काही करायला नको का? आणि त्या श्रीरामचंद्रांची सेवा करायला निघालेल्या हनुमानाचा तरी मी दास होतो, असं त्या पर्वतानी त्या समुद्राने ठरवलं. आणि त्या हनुमानाला तरी त्रास होणार नाही अशी मी काहीतरी योजना आखतो. म्हणून समुद्राने त्याच्या पाण्यामध्ये लपलेल्या मैनाक पर्वताला हाक मारली. हा मैनाक पर्वताला तो म्हणाला, हा राक्षसाचा जो मार्ग आहे, हां, राक्षस आहेत समुद्रामध्ये, राक्षस नाही का लपले. सगळ्या राक्षसांवर देवांनी हल्ला केला तेव्हा सगळे राक्षस समुद्र तळाशी जाऊन लपले. तर हा राक्षसांचा जो मार्ग आहे तो दूर व्हावा किंवा बंद व्हावा म्हणून तुला इंद्राने इथं ठेवलेलं आहे मैनाक पर्वताला. हां, आज तू तुझं शरीर मोठं कर, तिथेच तू राहा, पण तू उंच उंच हो. आणि हनुमानाला इतका तो मोठा समुद्र पार करून जातोय तर त्याला विश्रांतीची गरज आहे. तर त्याला विश्रांतीसाठी तुझ्या शिखरावर तू जागा दे, म्हणजे तो काही खाली उतरणार नाही. तो इक्ष्वाकू कुळातल्या श्रीरामांचं कार्य सिद्धीला न्यायसाठी निघालाय. सगळे जे इक्ष्वाकू राजे आहेत ते मला परमप्रिय आहेत आणि तुला त्यांचं कार्य करण्याची संधी प्राप्त झाली, असा समुद्र त्या मैनाक पर्वताला म्हणतोय. तर तो म्हणतो, तू पाण्याच्या वर ये, म्हणजे तुझ्या शिखरावर त्या हनुमानाला जरा विसावा घेता येईल आणि तो मग सुखाने पुढे जाईल, थोडंसं थांबेल, तुझ्यावरची फळं खाईल, कंदमुळं खाईल, जरासा आराम करेल आणि पुढे जाईल. एवढा समुद्र उल्लंघन करणं सोपं नाही आहे. हां, आणि हा हनुमान म्हणजे काय, कसा दिसतोय बघा, जणू काही ढगांचं आवरण दूर करून असा तेजस्वी, परत तो ढगांमध्ये शिरतोय आणि परत बाहेर येतोय, तेजस्वी सूर्यासारखा दिसतोय. हां, आणि मग समुद्राच्या इच्छेला मान देऊन आता मैनाक पर्वत समुद्राच्या वर आलेला आहे उठून. मैनाकाची उंच शिखरं पाहिली हनुमानानी आणि त्याला काय वाटलं माहिती का, आपल्या पुढे आता विघ्न येत आहेत की काय, म्हणून हनुमानानी धडक दिली त्या पर्वताला, त्याला खाली पाडलं. मैनाक नम्रपणे उठून उभा राहिला. मैनाकांनी छोटीशी गर्जना केली. वीर हनुमानाला नम्र होऊन तो म्हणाला की हे वानरश्रेष्ठा, अतिशय महत्त्वाचं कार्य तू करतोयस श्रीरामप्रभूंचं. तू थकला असशील, जरासं खाली उतर आणि खुशाल माझ्यावरती विश्रांती घे, मग पुढे जा. श्रीरामांचं कार्य पार पाडशील तू. आणि समुद्र तुझा सत्कार करू इच्छितोय. हां, तू रामाचं प्रतिनिधी म्हणून तो सत्कार स्वीकार कृपा करून. आणि तुझ्या सत्कारासाठी समुद्राने माझी नियुक्ती केली आहे, म्हणून तू आता माझ्या शिखरावर विश्रांती घे, स्वादिष्ट अशी कंदमुळं खा, सगळ्याचा आस्वाद घे. आणि असामान्य असा तू माझा पाहुणा आहेस, पूजनीय आहेस, तू माझा शिरोमणी आहेस, वायुपुत्र आहेस तू. आणि वेगात तर वायूप्रमाणे आहेचच, पण धर्मज्ञ आहेस तू. आणि तुझ्या सत्काराचं पुण्य निदान मला मिळू दे रे हनुमाना, असं मैनाक त्याला विनंती करतोय बरं का. मग पुढे काय झालं, हनुमानाने आनंदाने त्याचं बोलणं तर स्वीकारलं, त्याचं म्हणणं स्वीकारलं, त्याचं आतिथ्य, हो बाबा मला कळलंय तुझी भावना, मला आतिथ्य मिळालं बरं का, तू काही माझ्या आता मागे लागू नकोस, कारण फार वेळ मला घालवायला वेळ नाही आहे. त्याने मैनाकाला
प्रेमाने स्पर्श केला. हे बघ, हे श्रीरामांचं कार्य आहे, त्याला एक क्षण सुद्धा विलंब लागून चालणार नाही. ती सीता तिथे कोणत्या परिस्थितीत असेल मला माहीत नाही, त्याच्यामुळे तिचा जीव धोक्यात आहे. मी इथे एक क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही. त्याने अतिशय प्रेमाने मैनाकाच्या अंगावरून हात फिरवला, स्पर्श केला त्याला आणि तो पुढे गेला. समुद्र आणि मैनाक दोघांनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले. आणि हनुमानाची कर्तव्यपरायणता पाहिली. इथे तो एक सेकंड थांबायला तयार नाही आहे. सगळे देव आणि महर्षी आकाशात गोळा झालेले आहेत, त्याच्यावर पुष्पवृष्टी करतायत आणि त्याची प्रशंसा करायला लागले आहेत. त्याच्या मैनाकाच्या स्वागताने सुद्धा इंद्र प्रसन्न झाला. इंद्रानेच मैनाकाला ठेवलंय ना समुद्र तळाशी, आणि त्यांनी मैनाकाला हवं तिथं जा तू, आता माझी तुला आज्ञा आहे, मी तुला राक्षसांसाठी इथे डांबून ठेवलं होतं. एवढं मोठं कार्य केलेस तू. श्रीरामाचा जो दूत आहे, सेवक आहे, त्याच्यासाठी तू एवढा मोठा सत्कार केलासच. तुझी पात्रता खूप मोठी आहे, इंद्र मैनाकाला म्हणाला, आणि तुझी इच्छा जिथे असेल तिथे तू जा. आता समुद्राचा तेवढा भाग मैनाकाने काय केला, उत्तम मुहूर्तावर तो पार केलेला आहे. त्याला सगळ्याची जाण आहे, मुहूर्त चांगला आहे आणि भराभर वाईट दिवस आले की काही सांगता येत नाही, किती अडचणी येतील. भराभर त्यांनी समुद्र पार केलेला आहे. आणि आता काय असतं माहिती का, सगळीकडे देवतांनी बॅलन्स केलेलं आहे. आपल्याला ह्याच्या शिवपुराणामध्ये हे चांगलं कळलेलं आहे की कुणीही म्हणजे देवता वगैरे चांगलं कार्य करतात, पण चांगलं कार्य थोडंसं जरी केलं तरी अहंकाराची चाहूल मनामध्ये चुकचुकायला लागते. त्याच्यामुळे देवांनी सगळ्या, आता हे तर चांगलं काम करतोच आहे हनुमंत, पण देवांनी त्याचं मन स्थिर आहे की नाही, पूर्ण हे सीतेच्या शोधाचं कार्य पूर्ण होऊन ती सीता श्रीरामाच्या हातात पडली पाहिजे, श्रीराम लंकेला पोहोचले पाहिजे, रावणाचा मृत्यू झाला पाहिजे, हे सगळं देवांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मारुतीची परीक्षा घेतली आता की हा कार्य सिद्धीला नेऊ शकणार आहे की नाही, का एवढ्या तेवढ्या गोष्टींनी तो खुश होतोय. आता देव, गंधर्व आणि महर्षी यांनी काय केलं, नागमाता, नागांची माता जी सुरस आहे, सुरस, तर तिला सांगितलं की त्याचा मार्ग तू आता समुद्रामध्ये अडव, अशी तिला आज्ञा केली. सुरसेनी काय केलं, पुढे गेल्यावर सुरसेनी समुद्राच्या मध्यभागी एका राक्षसीचं रूप घेतलं. भयानक राक्षसी, अक्राळ विक्राळ अशी राक्षसी हनुमानाची वाट तिने अडवली. हनुमानाला म्हणाली, तू माझं भक्ष आणि मी तुला आता खाणार. मोठा जबडा उघडला तिने हनुमानासमोर. हनुमानाने शांतपणे विचार केला. तो म्हणाला, हे बघ, श्रीरामाचं काम आहे माझ्या पुढे, मला कोणीही या जगातलं अडवू शकत नाही. ते झालं काम की मी स्वतः येतो, तेव्हा तू मला खा. ती म्हणाली, कोणता विश्वास ठेवू तुझ्यावर, तू मला आज ओलांडून जाऊ शकत नाहीस. माझ्या मुखात प्रवेश करूनच, तुला जर तुझं शौर्य दाखवायचं असेल तर माझ्या मुखात प्रवेश कर आणि मग पुढे जा, कसा जातोस ते मी बघते. ती काय म्हणते, मला विधात्याने वर दिला आहे की जो इथून जाईल प्रत्येकजण त्यांनी आधी माझ्या मुखात गेलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तो पुढे जाऊ शकला. जाईलच कसा, ती मारून टाकेल ना, त्याला खाऊन टाकेल. हनुमान चिडला, तुला दाखवतोस म्हणाला. तर त्यांनी काय केलं, हळूहळू भयानक मोठा आकार, पण आधी थोडा वाढवला आकार. मग तिने तिचा जबडा अजून मोठा केला. हनुमानाने सांगितलं, एकच अट आहे, तू तुझा जबडा इतका मोठा कर की मी त्याच्यात मावलो पाहिजे. मग तिने काय केलं, जबडा मोठा केला. जबडा ती जेवढा मोठा करेल त्याच्यापेक्षा जास्ती आकार मारुती घेऊ लागला. आणि त्याच्यामुळे जेवढा तिचा जबडा मोठा झाला, खूप विशाल केला तिने. आणि हनुमानाचाही आकार आता आणखीन वाढतच गेलेला आहे. आणि तिच्या मुखाचा विस्तार एवढा वाढला. तेवढ्यात हनुमानाने काय केलं असेल तुम्हाला वाटतं,
अगदी छोटंसं संकुचित एका अंगठ्या एवढं रूप घेतलं आणि एवढंच बारीक रूप घेऊन तो तिच्या मुखात त्यांनी प्रवेश केला. हळूच तिच्या मुखाला कुठे कुठे स्पर्श केला की मी आलोय तुझ्या मुखात. ती आता जबडा बंद करणार. तो जबडा एवढा मोठा बंद करेपर्यंत हा बाहेर, तो जबडा बंद करायलाच तिला वेळ लागला. एवढा मोठा जबडा होता आणि तो बाहेर एवढ्या छोट्याशा रूपाने तिच्या मुखात प्रवेश केला आणि जबडा मिटणाऱ्याच्या आतच तो आकाशात उडून गेला, दूरवर गेला आणि तिला म्हणाला, तुला नमस्कार असो. शेवट बघा कसा किती गोड आहे. तुला नमस्कार असो. मी तुझ्या मुखात आता प्रवेश केला आहे. तुझा वर खरा झाला की निविदा त्याने दिलेला खोटा नाही ठरवला मी. सुरसा पुन्हा मूळ रूपात परत आली तिच्या आणि हनुमानाला रामाचं कार्य करण्यासाठी तिने शुभाशीर्वाद दिले बघा. कारण देवांच्याच आज्ञेने तिने हे रूप घेतलं होतं. देवतांनी पुन्हा एकदा हनुमानावर पुष्पवृष्टी केली, त्याची प्रशंसा केली. हनुमान ढगांमधनं प्रवेश करत करत बराबर पुढे जाऊ लागला आणि निराधार आकाश असतं की नाही, आकाश कसं आहे, निराधार आकाश आहे. अशा निराधार आकाशाच्या आश्रयाने हनुमान आता पुढे पुढे चाललेला आहे. त्याचं कार्यच तेवढं कठीण आहे. आता पुढे गेल्यावर इच्छेनुसार रूप धारण करणारी एक विशाल अशी राक्षसीण त्याला दिसली. तिचं नाव सिंहिका. सिंहिका राक्षसीण. तिने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, भुकेने मी व्याकुळ झाले. तर ती म्हणाली, मी आता तुला खाणार. हां, तर तिने काय केलं, आपलं मायावी हे केली, माया टाकली तिने, मायावी शक्ती. आणि हनुमानाची नुसती सावली, कारण तो उंच उडायला लागला, तर त्याची जी सावली आहे ती तिने पकडली. मायावी शक्तीत बघा काय काय असतं. हनुमानाची सावली तिने पकडली. हनुमानाला हलता येईना. सावली पकडली आणि हनुमानाला हलता येईना. काय जादू आहे, काय मायावी शक्ती आहे. आणि तिला पाहून हनुमानाला एकदा सुग्रीवाने अशी गोष्ट सांगितली होती सावलीविषयी, की अशी सावली म्हणजे रानावनांमध्ये जे राक्षस लोक असतात सावलीला पकडतात. कारण तिथे कोण आहेत, राक्षससुद्धा उंचून जातात आणि वानरसुद्धा उंचूनच जातात. मग त्यांची सावली तर पडते ना. एवढीशी जरी सावली पडली तरी त्या सावलीला पकडलं की तो वरून जाणारा उडणारा तो जाऊच शकत नाही. सुग्रीवाने एकदा ही गोष्ट हनुमानाला सांगितली होती. त्याची त्याला आठवण झाली. ती कथा त्याने नीटशी आठवली आणि हनुमान आता सावध झालाय. त्याने शरीर मोठं मोठं करायला सुरुवात केली. आता ही सुद्धा राक्षसीण काही कमी नाही आहे. तिने आकाश आणि पाताळ, बरं का, आकाश आणि पाताळ अजून खोल आहे पृथ्वीच्या खाली, त्यांच्या मधोमध मोठा जबडा उघडला. आकाशाला तिचा वरचा जबडा, पाताळाला खालचा जबडा, इतका मोठा जबडा केला तिने. हां, आणि पूर्णपणे हनुमानाच्या ह्याच्यात आली, ती मार्गामध्ये आली बरं का. हनुमानाचं शरीर असं त्यांनी आता वज्राप्रमाणे केलं. त्यांनी काय केलं, आता शरीर छोटं मोठं नाही, जड जड केलं. वज्रासारखं जड केलं हनुमानाने शरीर आणि ते छोटंसं केलं, संकुचित केलं. आणि तिच्या एवढ्या मोठ्या जबड्यात असं जड शरीर छोटं करून दांडकन त्यांनी स्वतःला आपटलं तिच्या तोंडात. हां, आणि तिच्या जबड्यात जोरात तो जाऊन आदळला आणि तिच्या जबड्यात बसून ती म्हणजे काय, तिच्या पूर्ण जबड्याला, टाळूला, पार मेंदूपर्यंत कळ गेली तिच्या. आणि ती ओरडेपर्यंत तिला सगळं नख्यांनी फाडून टाकलं त्याने. आणि लगेच तो तोंडाच्या तिच्या जबड्याच्या बाहेर आला, उसळी मारली आणि तिच्या मुखातनं बाहेर पडला. तिला ठार करून टाकलं. ती खरी राक्षसीण होती. देव अतिशय खुश झालेले आहेत. आता देवांना खात्री पटली आहे
की आपलं कार्य सिद्धीला जाणार आहे. आता मारुतीला नुसतं 100 योजना जाता येणं उड्डाण करून एवढंच होतं का? बघा पुढे गेल्यावर किती अडचणी आल्यात त्याला, मारुती असून सुद्धा बरं का. आणि विश्वास, धैर्य, बघा कोणते कोणते गुण असले की काय होतं? विश्वास, धैर्य, सूचकता, बुद्धी, कौशल्य, हे गुण असतील तर अपयश कधीच येत नाही, कधीही अपयश येणार नाही. आता समुद्र पार करून हनुमंत पुढे पलीकडे गेलेला आहे, समुद्राच्या पलीकडे, आता लंकेच्या जवळ आलेला आहे बरं का. वनराई दिसली, अशी अतिशय सुंदर वनराई, सुशोभित असं सगळं वन होतं, ते वृक्ष भरलेले, अशी लंका आता त्याला दिसली. मलय पर्वत तो पाहत होता उंच शिखरावरून, मलय पर्वत दिसला. नंतर नद्या, तलाव, समुद्र, उल्लंघून आलेला समुद्र सुद्धा आता त्याला दिसला. आणि असं हे विशाल काय रूप, समुद्रावरून येताना त्यांनी मोठं रूप घेतलं होतं ना हलकं होण्यासाठी, त्यांनी ते रूप सोडून दिलं आणि आता त्यांनी नेहमीचं मूळचं रूप धारण केलेलं आहे. अमरावती माहिती आहे ना तुम्हाला, ती विश्वकर्म्यानेच निर्माण केली आहे. तशी ही सुंदर नगरी आहे लंका, अगदी स्वर्गीय नगरी आहे. 100 योजना दूर उल्लंघून आला आहे हनुमान बरं का, तरी सुद्धा तो दमलेला नाही, अतिशय उत्साहाने. आता त्यांनी त्रिकुट पर्वतावर उड्डाण केलेलं आहे आणि त्रिकुट पर्वतावर उंच उभा राहून दूरवर दृष्टी टाकली, लंकेचं अवलोकन करतोय. हनुमानाने आता ठरवलं की हे वन इतकं सुगंधित, तिथं कारण कोणी जातच नाही ना खराबी करायला, इतकं सुगंधित वन, फुलांनी भरून गेलेलं आणि फळं लगडलेली, इथून जरासं आपण फेरफटका मारावा असं त्यांनी ठरवलं. पक्षी बागडत होते, उद्यानं, तळी, असं फिरत 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 मात्र तो आता लंकेजवळ पोहोचला. आता काय माहिती का, लंका नगरी जी आहे त्याला तटबंदी आहेच, उंचच्या उंच, 4 मजली उंच असेल, 7 मजली उंच असेल. खऱ्या रामायणात लिहिलेलं आहे 7 मजले उंच तटबंदी होती, नुसती कंपाऊंड. तर त्याच्या बाहेर काय म्हणे, तर खाई, अशा खोल दऱ्या असतात ना तशी खाई, कोण तिथे जाण्याचा काही संबंधच नाही, कोण जाऊ शकेल का अशा ठिकाणी? फक्त त्या राक्षसांना मायावी शक्तीने उडता येतं म्हणून ते जाऊ शकतील, बाकी साध्या सुध्या वानरांची सुद्धा एवढी कपॅसिटी नाही आहे बरं का. तर आता तो आलेला आहे, लंकेला पळवून आणली सीतेला आणि त्याच्यानंतर या लंकेची सुरक्षा त्यांनी खूप वाढवलेली आहे. लंकेच्या 4 बाजूला खाई आहेत, 4 बाजूला धनुर्धारी राक्षस आहेत, सोन्याचं तट बांधलेले आहेत, शुभ्र शुभ्र अशी घरी आहेत, पांढरी शुभ्र, सुंदर सुंदर मोठे मोठे रस्ते आहेत. विश्वकर्म्याची निर्मिती आहे, मग काय विचारता. स्वतः कुबेर सुद्धा तिथे पूर्वी राहिलेला आहे. राक्षसांनी भरलेली ही नगरी आहे आणि खाई, तटबंदी आणि इतकी कठीण परिस्थिती, सगळीकडे राक्षस. युद्धासाठी देव सुद्धा, युद्धाची आवश्यकता असेल तर देव सुद्धा इथे येऊ शकणार नाहीत हनुमान म्हणतोय. तर वानरांची काय कथा, आपल्या मदतीला कोणीही येऊ शकणार नाहीये आणि आता कसं काय न्यायचंय सीतेला, या सगळ्याचा तो विचार करतोय. आणि त्याच्या मनात हेच आहे की मला शक्ती आहे या जीवावर, मी अभिमान धरू शकत नाही. सीतेला कितपत आवडणारं मी नेणं, श्रीरामाला कितपत आवडणारं मी नेणं सीतेला. शेवटी ही सेवा आहे, प्रत्येकाचं ज्याचं त्याचं हे असतं, शौर्य असतं किंवा काहीही म्हणा, पण त्याला इतकं हे अशक्यप्राय असं वाटत होतं की काय दुर्गम प्रदेश आहे हा, इथे कधीही आयुष्यात सीतेला न्यायला कोणीही येऊ शकत नाही, असा रावणाला गाढ विश्वास होता. आणि सगळी काय झालं, मग आता तो हळूहळू पुढे आला, कारण हनुमान तर येऊ शकतोच आहे. मग हनुमानाने घटकाभर विचार केला, काळजीपूर्वक आपल्याला पाऊल टाकायला पाहिजे, पाऊल चुकायला नको, स्वतःला त्या लपवलं पाहिजे. मग सगळ्या राक्षसांचा आपण डोळा चुकवायला हवा. मग रात्रीच्या वेळी लंकेत आपण प्रवेश करूया, सगळं त्यांनी ठरवलं बरं का.
आणि असं रूप घ्यायला पाहिजे की कोणाच्या लक्षात येणार नाही. हे वानर रूप आता मला सोडून द्यावं लागेल. मग त्याने शरीर छोटं केलं. सूर्यास्त झाला. हनुमानाने मांजरी एवढं रूप घेतलंय बरं का आता. आणि प्रदोष काळ आहे. अत्यंत शुभ काळामध्ये त्यांनी नगरीमध्ये प्रवेश केला. सीतेच्या दर्शनाची इतकी उत्कंठा लागली होती की आपण येऊन पोहोचलोय त्या स्थानापर्यंत. आता सीता दिसली पाहिजे. चंद्रोदय झाला होता आणि मारुतीला इतकं प्रसन्न वाटलं, जणू हा चंद्रदेव मला मदत करतोय. सगळीकडे चांदणं पसरवून सगळीकडे नगरी अगदी व्यवस्थित बघता येते. काय नगरीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक होती. तटांवर चढला तो कुठेही चढू शकतो. तटांवर चढला. लंकापुरीचं सगळं त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केलं, अवलोकन केलं. हनुमंती एवढा आश्चर्यचकित झाला, एवढं सौंदर्य. तर ते पाहत होता आणि तो अतिशय बारकाईने, जरी मांजर असला तरी सुद्धा अतिशय बारकाईने पाहतोय. हे लक्षात आलं तिथल्या अधिष्ठात्री देवतेच्या, कारण ती देवताच आहे. हनुमानाला तिने पाहिलं, गर्जना केली की तू वानर आहेस, तू मांजर नाही आहेस, तू कोण आहेस, कशासाठी इथे आलेस, कडेकोट बंदोबस्तात तू कसा काय आलास, आणि तू इथून या इतक्या कडेकोट बंदोबस्तात तू जाऊ शकणार नाहीस. तिने त्याला घाबरवून टाकलं. तुझे प्राण शाबूत आहेत माझ्याकडून, तोपर्यंत इथे येण्याचं खरं कारण सांग. हनुमानाने नगराच्या द्वारावरती उभे असलेली तिला विचारलं, धाक दाखवणारी तू कोण आहेस? तर ती म्हणाली, लंका, मी रावणाच्या नगरीचं रक्षण करणारी सेविका आहे. माझं नाव लंका नगरी. मला तू टाळून पुढे जाऊ शकतच नाही आहेस. माझ्या हातून आता तू मारला जाणार आहेस. इथे कसा काय आलास? त्यांनी मोठं रूप घेतलं, विशाल रूप घेतलं, आणि मी इथला सगळा प्रदेश बघायसाठी आलोय. मी सर्वसामान्य नाही, मोठं रूप घेतलेलं आहे मी तुझ्यासारखं. आणि मग मला हा सगळा परिसर बघण्याचं कुतूहल आहे. काय चूक केली मी तुझी? लंकेची वन उपवन गृह, हे सगळ्या महाल विहाल मी पाहायला आलोय नुसता, मला काहीही करायचं नाहीये. आणि लंका देवी अतिशय क्रुद्ध झाली. मला पराजित केल्याशिवाय तू पुढे जाऊ शकतच नाहीयेस. तुला करायचं असेल तर माझ्याशी युद्ध कर. हनुमान बसला आडून, मोठं रूप घेतलं आणि तिच्या रस्त्यात बसला. मला जायचंच आहे म्हणाला. आता तो आडून बसला म्हणून लंकेने त्याला एक थप्पड मारली आहे. हनुमानाने सिंहनाद केला, इतका चिडला, घट्ट मूठ बांधली, घट्ट मूठ वळली आणि एक गुद्दा तिच्या मानेवर मारला. ती घायाळ झाली, पृथ्वीवर कोसळली. स्त्री आहे ती हे बघून त्यांनी जरा राग आवरला. आणि लंका अतिशय करुण वाणीने म्हणाली, नाही कपिश्रेष्ठा, मी तुला ओळखलेलं आहे. आणि तुझी पात्रता महान आहे. मी स्त्री, माझं रक्षण कर, मला मारू नकोस. मी लंकापुरी असून मी पराभूत झालेली आहे. आता एक लक्षात ठेव, मी पराभूत आहे तर सगळंच पराभूत. लंकेवर आता एक मोठं संकट कोसळणार आहे. मला ब्रह्मदेवानी सांगितलं होतं की तू जर पराभूत झालीस तर सगळी लंकेचा नाश आहे. आता सीतेच्या निमित्ताने रावण आणि पूर्ण राक्षस नगरी, पूर्ण राक्षस कुळ सगळं नाश पावणार आहे. आता हनुमंता, तुला जे करायचं ते तू आज जाऊन कर. आता तू मोकळा आहेस, कारण माझा नाश झाला, माझा पराजय कोणी करूच शकत नाही. आणि तू मला एका गुद्द्यात खाली पाडलेस. मला वाईट नाही वाटत, मला तुझ्या पात्रतेचं कौतुक वाटतंय. रावणाच्या या पुरीमध्ये आता तू प्रवेश कर आणि जे कार्य तू करू इच्छित असशील ते कार्य पार पाड. माझा सुद्धा तुला आशीर्वाद आहे. सीतेचा शोध घे आणि ही सुंदर पुरी तुझ्या शापाच्या योगाने आता नष्ट होणार आहे. मध्यरात्री मारुतीने लंकेचा तट पार केला आणि आता त्याने आतमध्ये प्रवेश केला. नगरीमध्ये कोणी मंत्रजप, कोणी सुश्राव्य गायन करतंय, तर कोणी स्वाध्यायांमध्ये म्हणजे आपलं रोजचं उदरनिर्वाहाची साधनं, कुणाच्या गळ्यात सुंदर फुलांचे हार आहेत,
कुठे सैनिक तर सगळीकडे बंदोबस्त, धनुर्धारी सैनिक, अंतपुराच्या अग्रभागी सुद्धा सैनिक आहेत. रावणाचा राजमहाल त्यांनी चारी बाजूंनी पाहिला, तो बंदिस्त होता सगळीकडून, काही दिसायला तयार नाही. त्यांनी छोटंसं रूप घेतलं आणि उडतच तो जात होता. रावणाच्या अंतर्गृहात प्रवेश केला. दारं खिडक्यांमधून तो जात होता. कुणाच्या काही लक्षात आलं नाही. हनुमानाचा प्रवेश झाला. तिथे थंडगार जल होतं, वीणेचे झंकार वाहत होते. अंतपुरात सीतेला खूप शोधलं, ती काही सापडली नाही. इथेच असावी असं संपतीने सांगितलं होतं. हनुमानाला प्रश्न पडला, तो गलित गात्र झाला की इथे सुद्धा सीता नाही. कुंभकर्णाच्या महालात विभीषण, इंद्रजित या सगळ्यांचे महाल त्यांनी पारखे घातले, कारण रावण कुठेही तिला लपवू शकतो. या नगरीमध्ये राक्षसांची एवढी समृद्धी दिसली, पण सीता मात्र कुठे दिसत नाही. पुन्हा मारुतीच्या मनात शंका यायला लागली की त्यांनी रावणाच्या शय्यागारात तो परत गेला. खूप राक्षसीनी होत्या तिथे. रावणाचं पुष्पक विमान होतं, अतिशय उत्तम अनुपम विमान. त्याची सोन्याने बनवलेलं, फुलांनी आच्छादलेलं. पण तिथे सुद्धा सीता दिसली नाही. त्यांनी विमानात उडी घातली त्या, आणि तिथेही सीता नाही दिसली. त्याला काळजी वाटायला लागली. तो दुःखी झाला. रावणाच्या हवेलीमध्ये खूप स्त्रिया आहेत हे त्याला कळलं. आणि आता तो निघाला. सगळ्या काय होत्या म्हणे, तर कुणी ऋषीपत्नी पळवून आणलेल्या, कुणी गंधर्वांच्या पत्नी त्यांनी पळवून आणलेल्या, अपहरण केलेल्या अशा. आणि एकच शय्या अगदी अतिशय अलिप्त आणि वेगळी होती. तिथे एक गरूपवान गोरी सुंदरी झोपलेली होती, वस्त्र अलंकारांनी भूषित होती, आणि ती झोपलेली होती. हनुमानाला थोडी शंका आली, पण हनुमानाने विचार केला, नीट बघितलं तिला, आणि श्रीरामांच्या विरहाने व्याकुळ झालेली सीतामाई एवढा शृंगार करून आरामात कधीच झोपणार नाही. तिला झोप सुद्धा येणार नाही. तो शृंगारांचा सोडाच, ही कोणीतरी दुसरी स्त्री दिसते. मग त्याच्या लक्षात आलं, ही पट्टराणी मंदोदरी दिसती आहे. हनुमान पुढे गेला, आणि मनाने खूप शुद्ध हनुमान बरं का. तिथं सुद्धा त्याच्या मनात विचार आला की आपण स्त्रियांबद्दल काही वाईट विचार करतोय का, स्त्रियांना काही निरखून बघतोय का आपण. आणि आपण स्त्रियांच्या महालात आलो आहे, परस्त्रियांकडे पाहत राहणं खरं म्हणजे बरोबर नाही. पण आता यावेळी इथे विवेक बाळगला पाहिजे, हा विचार मात्र आता हनुमानाच्या मनामध्ये आलेला आहे बरं का. आणि म्हणजे स्त्रियांपासून दूर राहिलं पाहिजे या विचाराने मला जर सीतेच्या शोधापासून दूर नेलं तर काय करायचं. आणि स्त्रिया निरखत असताना माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही ना. सगळ्या इंद्रियांनी शुभ व अशुभ अवस्थांना जाणीवेची प्रेरणा आपल्याला मनच देत असतं. त्यांनी मला असं काही माझ्या मनाने सांगितलं आहे का, ही स्त्री कशी आहे, ती स्त्री कशी आहे, माझ्या मनाने असं काही कशात रममाण झालेलं आहे का, नाही ना. मग विवेकबुद्धीने वागून मला सीतेचा शोध स्त्रियांच्याच घोळक्यात मला लावला पाहिजे ना, कारण श्रीरामांचं काम आहे. आणि म्हणून मारुतीने आपलं मन पक्क केलं, पुन्हा दृढ निश्चय केला, आणि सीतेचा शोध आपल्याला स्त्रियांमध्येच घ्यावा लागणार. आता हा विचार करून मात्र हनुमानाचं मन शांत झालं. सगळे लता मंडप, चित्रशाळा, विश्रामगृह, काय चैत्यगृह कुठेच नाही. सीता सगळं पालथं घातलं. हनुमानाला आता सीतेच्या अस्तित्वाचीच काळजी वाटायला लागली. नको ते विचार यायला लागले, ती जिवंत नाही आहे का नाही, तिच्या शील आणि चारित्र्यासाठी, ते शील वाचवण्यासाठी तिला मरण पत्करावं लागलं आहे का, या विचाराने तो व्याकुळ झाला. आणि राक्षसिणींच्या जाचाला तर ती कंटाळली नसेल ना, पण ती जर जिवंत नसेल, आता सीता जर जिवंत राहिली नाही तर मला पुरुषार्थाचं फळ मिळेल का, असं आता त्याला वाटायला लागलं. आणि हनुमानाने आता जर सीता मिळाली नाही ना लंकेत, तर आमरण उपोषण करायचं आणि आपण स्वतःला संपवून टाकायचं असा विचार केला. आणि त्याला असंही वाटलं की सीतेला पळवून आणताना
रावणाच्या हातातून समुद्रात तर ती निसटली नसेल ना. श्रीरामांना त्यांनी श्रद्धेने नमस्कार केला की हे श्रीरामा, माझ्या मनात शंका येऊ देऊ नकोस, मी सेवा करतो आहे. आणि पुन्हा तो जोमाने कामाला लागला. सगळ्या देवतांना पुन्हा पुन्हा अभिवादन केलं. अशोक वाटिकेकडे निघाला की मला कामामध्ये यश येऊ दे. आता मात्र हनुमानाने अतिशय सूक्ष्म रूप, अतिशय कोणालाही दिसणार नाही इतकं बारीक रूप घेतलं त्यांनी, किडे कीटकांनी एवढं. आणि तिथं खूप अशोक वृक्ष फुलले होते, फुलं वेली सुंदर वृक्ष होते. खूप पहारेकरी पण होते, अनंत राक्षसिणी. आणि जवळच एका वृक्षाखाली एक सुंदर स्त्री बसलेली त्याला दिसली. तिच्या भोवती खूप राक्षसिणी होत्या. ती क्षीण झालेली होती, डोळ्यात तिच्या आसुभ होती. चिंता दुःख यांनी ती ग्रासून गेली होती. हनुमानांनी निश्चित निष्कर्ष काढला की ही सीताच आहे. पुन्हा पुन्हा तो विचार करायला लागला की किष्किंधेत टाकलेलं वस्त्र होतं जे अलंकारांबरोबर, ते आणि तिच्या अंगावरचं वस्त्र हे एकच आहे. त्याने अगदी ठामपणे ओळखलं की ही सीताच आहे. हां, आणि आता हनुमानाच्या आनंदाला मात्र पारावार राहिला नाही की मी जिवंत सीतेला मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. हनुमानाच्या डोळ्यात आता अश्रू उभे राहिले. सीतेची परिस्थिती पाहिली, त्याला अगदी अतिशय गहिवरून आलं. आणि श्रीराम प्रभूंच्या पत्नीला इतकं दुःखाने, इतकं आर्त होताना त्यांनी पाहिलं. त्याला शोकावर येणार, पण काय करणार. काळाचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. जी परिस्थिती आली आहे त्याला तोंड देणं तर भागच आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संकटातही सीता विचलित झालेली दिसत नाही आहे. ती सतत श्रीरामांचं चिंतन करते. हा हनुमानाच्या लक्षात आलं. तिचं शील, तिचा स्वभाव आणि तिचं वर्तन हे अगदी श्रीरामाप्रमाणे आहे. आणि ही संपूर्णपणे एकाग्र होऊन मनश्चक्षूंनी ती केवळ श्रीरामाचं स्मरण करते आहे. अशी खुणगाट, आता हीच सीता आहे, ही नक्की हीच सीता आहे, अशी खुणगाट झाडावर त्यांनी बांधली आणि तो झाडावर बसून राहिला आहे. आता त्याला वाट पाहावी लागली आहे, कारण योग्य ते हे आलं पाहिजे ना, योग्य ती वेळ आली पाहिजे. म्हणून तो झाडावर बसून वाट पाहायला लागला. रात्र झाली. भयानक राक्षसी आता पहाऱ्याला उठलेल्या आहेत. वृक्षाखाली गुंध्याला टेकून बसली आहे सीता आणि तिच्या शीलाने रक्षिली गेली आहे. ती आपल्या नजरेसमोर, माझ्या नजरेसमोर सीता आहे. त्याला परम आनंद होत होता. आणि आपण आता शोध लावलेला आहे, नक्की शोध लावलेला आहे आपण. त्याचा त्याला अभिमान पण वाटत होता. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या आणि योग्य वेळी भेटण्याची तो वाट पाहत होता. त्याला तुम्हाला मागच्याही वेळेस मी सांगितलं होतं, हनुमानाला एक सिद्धी होती. त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या की त्याने मोठा आवाज न काढता तो बोलला तरी सीतेला ते ऐकू येत होतं. मनातल्या मनात पुटपुटला तो तरी ते सीतेला ऐकू येत होतं. ही त्याला सिद्धी होती. रात्र सरली. वेदपाठाचे मंत्र आता ऐकू आले. मंगल वाद्य वाजू लागली. रावणाला या वाद्यांनी जागं करण्यात आलं. आभूषण घालून आला आपला सरळ सीतेकडे अशोक वाटिकेत. हनुमानाने रावणाला पाहिलं. फांदीवर उतरला, खालच्या फांदीवर उतरला नीट पाहण्यासाठी रावणाला. रावण आहे कसा, काय बोलतोय आता तिला ते ऐकू आलं पाहिजे. रावणाला त्यांनी निरखून पाहिलं. रावणाच्या तेजाने, खरं म्हणजे इतकं तेज रावणामध्ये, पण हनुमान रावण इतकं अंगात तेज, इतकी आराधना, पण संपूर्ण जीवनात पाऊल घसरलेलं होतं त्याचं. एवढं त्याचं तेज की हनुमान दिपून गेला त्याचं हे दर्शन घेऊन. रावण येतो आहे हे पाहून सीता अगदी भयाने व्याकुळ झाली आणि रडायला लागली. उपास, काही खाणं नाही, शोक, चिंता, सारखे ते धाक दाखवायच्या राक्षसीने. रावण धाक दाखवायचा. त्याच्यामुळे ती अतिशय क्षीण होऊन गेली. सारखं तेच बोलायचं आणि श्रीरामांबद्दल वाईट बोलायचं, सारखं ते ऐकून घ्यायचं, त्याला तोंड द्यायचं. हां,
श्रीराम येऊन रावणाला मारणार आहेत असा सीतेच्या चेहऱ्यावर दांडगा विश्वास तो यायला लागला की तिच्या चेहऱ्यावर तो विश्वास असायचा. रावणाला त्यांनी इच्छा प्रकट केली तिच्या पुढे, माझा तू आदर कर, मला जवळ कर. इथे आता कोणीही मनुष्य प्राणी तुला बघायला येऊ शकणार नाही. हां, मला हे कर, मला वश करून घे. हां, जोपर्यंत तू मला वश करून घेत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही. तू माझी पत्नी हो, तुला नीट सांगतोय. सगळे उपभोग घे या लंकेचे. रामाचा नाद सोडून दे, तो तुला आता उभ्या आयुष्यात इथं भेटायलाच येऊ शकत नाही अशी लंकेची सगळी परिस्थिती झालेली आहे. सीता खूप रडायला लागली. तिने तृणाच्या काडीला म्हणजे गवताच्या काडीला तिने समोर धरलं. असा प्रसंग झालेला आहे. ती काही गोष्ट आत्ता सांगणार नाही, पण गवताची काडी त्या दशरथाच्या ह्याच्यात होती ना, ती तिने काढली होती एकदा आणि काहीतरी बोलायला लागली तर ते खरं ठरलं. तर तो म्हणाला की तू कधी आहे ना गवताची काडी समोर घेऊन काही बोलू नको, ते खरं ठरतं तुझं, तुझ्या अंगात एक वेगळी ताकद आहे. तर सीतेने आत्ता रावणासमोर एक गवताची काडी धरली, अशी सहज त्या काडीशी खेळते असं दाखवलं आणि तृणाच्या काडीला समोर धरून म्हणाली. रावणाला तिने उत्तर दिलं, तू माझा नाद सोड, तुझं मन माझ्यातून काढून घे. मी पतिव्रता परस्त्री आहे आणि तुझी होण्यास मी योग्य नाही, कारण मी पतिव्रता आहे. स्त्रीने एकदा लग्न केलं की ती कोणाची पत्नी होऊ शकत नसते. तुझ्या राज्यात वाटेल ते चालू दे, पण मला ते चालणार नाही आणि ते कधीही होणार नाही. तू माझा नाद सोड, मला श्रीरामाचा नाद नको सोडायला सांगूस, असं तिने त्याला सांगितलं. सीतेची सुद्धा अतिशय परीक्षा आहे, पण इतकी हिंमत वाटेल त्या परिस्थितीत अंगात यावी लागते. आणि मारुती अगदी हे सगळं सीतेचं धाडस पाहून, शौर्य पाहून, श्रीरामांची पत्नी कशी शोभते, मनातनं त्याला अतिशय कौतुकही वाटत होतं, काळजीही वाटत होती तिच्या क्षीणपणामुळे. आणि मारुती अतिशय खुश झाला होता, अतिशय खुश. कारण आधी एक तर सीता माता त्याला भेटली हेच पहिलं, आणि दुसरं म्हणजे याही परिस्थितीत ती कशी काय तोंड देतीये आणि तिने शील कुठेही हरवलेलं नाही, घाबरली आणि जाऊन रावणाला स्पर्श केला हे तिने कुठेही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पुरेपूर मारुतीला समाधान लागलेलं आहे.